आपल्या सोबत आहेत भाजपचे आमदार प्रवीण दटके. प्रवीण भाऊ, नाग नदी स्वच्छतेबाबत तुम्ही नाराजी व्यक्त केलेली आहे. राज्यात तुमचं सरकार आहे, नागपुरातही तुमचं सरकार होतं, नागपूर महानगरपालिकेत आता प्रशासक आहे. नाही, आमचं जेव्हा सरकार होतं, जेव्हा माननीय अनिल सोलेंपासनं त्या नाग नदीवर विशेष लक्ष भाजपच्या सगळ्या महापौरांनी केंद्रित केलं, तेव्हापासून नाग नदीची सफाई सुरू झाली. हजारो ट्रक माती त्या गेल्या अनेक 2012पासून तर आता मान्य दयाशंकरजी असेपर्यंत वैयक्तिक लक्ष दिलं महापौरांनी. त्या नाग नदीचे 6-7 स्ट्रेच करायचे, एक सहाय्यक आयुक्त, एक एक्झिक्युटिव्ह इंजिनियरची जबाबदारी द्यायचो आणि त्याची एक हेल्दी स्पर्धा असायची. सगळ्या NGOंची मदत घ्यायचो. आम्हाला पैसे पण बाहेरचे लोक द्यायचे. आम्हाला NIT पोकलँड द्यायचं, स्वतःचं डिझेल द्यायचं, मेट्रो आम्हाला पोकलँड द्यायचं. आम्हाला अनेक लोक त्यात मदत करायचे आणि जनसहभागातनं आम्ही ती नागनदी साफ करायचो. 3 वर्षापासून प्रशासक आहे. मागच्या वर्षी एवढा मोठा पूर येऊन गेला, तुम्ही त्या भागात, ज्या भागात कधीच पाणी गेलं नाही. आताही मी जेव्हा नाराजी प्रकट केली त्यानंतर माननीय आयुक्तांनी दौरा केला. आयुक्तांच्या दौऱ्याच्या आधी, माझ्या दौऱ्याच्या आधी 39 ट्रीप उचलल्या गेल्या होत्या. आता 1300 ट्रीप उचलल्या. पण त्या कुठून कुठपर्यंत उचलल्या तर त्या मध्य नागपुरात जेवढा स्ट्रेच येतो, म्हणजे आपण असं म्हणू की बैद्यनाथ चौक ते जगनाळे चौक, पण नागनदी संगमापर्यंत जिथे पिवळी आणि नागनदीचा संगम आहे, पवनगाव म्हणतात त्याला, पावनगाव, तिथून समोर 1.5-2 किलोमीटर जर ती साफ केली नाही आणि जगनाळे चौक ते संगम इथली पण माती उचलली नाही तर या शहरात केव्हाही पूर येऊ शकतो. असं माझं, मी काही टेक्निकल माणूस नाही आहे, पण जो काही अनुभव थोडा 20 वर्षातल्या महानगरपालिकेच्या कामाचा आहे, त्या कामावरनं मी तुम्हाला सांगतो आहे. त्यामुळे ज्या सेन्सिटिव्हनेसप्रमाणे हे होतं, ज्या सेन्सिटिव्हनेसप्रमाणे पहिले काम व्हायचं, आयुक्त दौरे करतात आहे, चिंता करतात आहे, पण कर्मचारी त्यांना साथ देतात का नाही देत किंवा त्यांचा अधिक प्रभाव पडतो का नाही पडत, पण उत्तर असे येतात माती उचलायला जागा नाही. ज्या दिवशी मी दौरा केला, तालेवार म्हणून सी आता झाले ते होते, ज्यांच्यावर जबाबदारी होतं ते कोणीच नव्हतं. त्यामुळे 39 ट्रीप उचलल्या. जेव्हा आम्ही आयुक्तांना बोलवलं की तुम्ही येऊन बघा, मग आम्ही मदत केली, आम्ही जागा उपलब्ध करून दिल्या आणि आता 1400 ट्रीप माती उचलली. आता तुम्ही जर अशोक चौकापासून जाल तर सगळा बिलकुल तुम्हाला चकाचक दिसेल नागनदी. पण असं नुसतं या एरियात करून होणार नाही, पूर्ण शहराचा विचार करावा लागेल. शहराचं झालं नाही असं म्हणायचं तुम्हाला? अजून ज्या नागनदी साफ करून माती भिंतीला लावली आहे, पण माती नेहमी त्याला नदीत जाते. त्यामुळे टेक्निकली जेवढी माती उचलणं फिजिबल आहे ती उचललीच पाहिजे, ती उचलल्या गेली नाही आहे. अशीच स्थिती राहील तर यावर्षी पुराचा धोका आहे असं तर वाटतं मला. जर पाऊस तसा आला तर धोका निश्चित आहे असं मला वाटतं. मान्य देवेंद्रजी पण लक्ष घालतात आहे, नितीनजींनी पण बैठक घेतली आहे. आता जोमात काम सुरू झालं आहे. जिथे 10 पोकलँड काम करायचे, आता तिथे 20-20, 30-30 पोकलँड काम करून आले आहे. पण माती उचलणं, भिंतीला जी काही टेक्निकल फिजिबल माती उचलायची आहे, सरसकट भिंत माती उचलणं हे होणार नाही, कारण ते भिंतीला पाणी अडेल, उद्या भिंतीला क्रॅक येण्याची शक्यता असते. पण टेक्निकली जेवढी माती उचलणं गरजेचं आहे ती उचललीच गेली पाहिजे. ती नाही उचलल्या गेली तर पुराचा धोका नाग नदीच्या दोन्ही बाजूच्या मोठ्या वस्त्या असतील, श्रीमंतांच्या, गरिबांच्या, मध्यमवर्गीयांच्या, तिथे पाणी जाण्याची शक्यता आहे. शेवटचा प्रश्न माझा भाऊ, असं का होतंय? पावसाळा आला, जूनची 19-20 दिवस लोटले, नाग नदी स्वच्छ झालेली नाही, यापूर्वी नाही व्हायचं असं. आता प्रशासक आहेत आणि प्रशासकाचं राज्य चालू आहे, त्यांना सूचना देऊ शकतो आम्ही, प्रशासकाला आदेश देऊ शकत नाही आमदार म्हणून मी. पण आपापल्या भागातनं आम्ही करून घेण्याचा अधिक प्रयत्न करतो नागरिकांना. आता आज आम्ही ज्या भागात, आता आपण उभा शिरसपेठ, इथे का नाल्यात पोकलँडच टाकलं नाही, आता आम्ही क्रेन मागून पोकलँड टाकलं. आम्हाला एक छोटं पोकलँड लागतं, नाले छोटे आहेत, पण अनेक नाले छोटे आहेत, तिथे माणसांच्या हातून ते करावं लागतं. तितकं मॅनपॉवर काय, आज मॅनपॉवरची कमी असेल तर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट देऊन मॅनपॉवर घेऊ शकता ना. माझं म्हणणं 4000 कर्मचारी परमनंट करण्याचा विषय आहे, तो होईल. पण मॅनपॉवर नसेल तर आपण लक्ष देऊन नाले साफ कसे होतील, टेक्निकली काही मशीन्स. काल दयाशंकर तिवारींनी सुचवलं की रोबोट मान्य नितीनजींच्या माध्यमातून आम्हाला मिळाला होता. सारंगकाळे म्हणून पुण्याच्या, औरंगाबादच्या, त्यांनी एक रोबोट आम्हाला दिला. तो रोबोट साईजप्रमाणे मोठा होतो, साईजप्रमाणे छोटा होतो. अप्रतिम काम झालं. जे नाले 8-8, 10-10 फूट भरले होते ते रिकामे झाले. दयाशंकरजींनी कालच्या बैठकीत सांगितलं की 1-1.5 कोटीचा रोबोट नाही घेऊ शकत आपण, लाखो करोडो रुपयाच्या मशिनरी घेऊ शकतो, 1.5 कोटीचे 2 रोबोट नाही घेऊ शकत. काय आहे, स्वतःहून काहीतरी करण्याची इच्छा लागते, स्वतःहून. आता राजकीय माणसं असतात, त्यामुळे त्यांना त्यांचा परफॉर्मन्स दाखवावा लागतो,
तो शहराचा महापौर झाल्यावर ते एक मोठं पद आहे, त्या पदाला अनुरूप काम करावं लागतो, त्यामुळे तोच सगळी धावपळ करतो. पण प्रशासकीय माणसं, मॅनपॉवरची कमी आहे, धडाचे जेई नाही, डेप्टी नाही, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर नाही, कुठे प्रशासकीय कर्मचारी नाही, त्यामुळे किओस निर्माण होण्याची शक्यता आहे. सर, अग्निशामक दलात हजारो जागा रिकाम्या आहेत आणि आमच्याकडे दलात 100-125 लोक परमनंट नाही आहे. अशा सगळ्या स्थितीत शहर, एवढं मोठं शहर चालवायचं कसं? ते 3-3, 4-4 वर्ष प्रशासकांनी चाललं होतं. उद्या सभागृहाची कटकट नाही, कोणाची स्टँडिंग कमिटीची कटकट नाही, 10 ठिकाणी फाईल नाचवावी लागत नाही. त्यामुळे असे कामं फास्ट व्हायला पाहिजे होते. असे कामं प्रशासक म्हणून, आयुक्त म्हणून अधिक जोमाने व्हायला पाहिजे होते. पण ते झालेले मला दिसत नाही. मला काही आरोप करायचा नाही आयुक्तांवर, आणि आरोप प्रत्यारोपाचा विषयच नाही. नागपूरच्या जनतेचा नाग नदी, पिवळी नदी असेल, मोठे नाले असतील, त्याच्या आजूबाजूला जनतेचा विषय आहे, तो तितक्याच संवेदनशीलपणे हाताळला पाहिजे. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.